नमस्कार. तुमच्या घरामध्ये जर देवघरामध्ये लाल रंगाचे आसन टाकलेले असेल, देवांच्या खाली आपण जे आसन टाकलेले असते ते लाल रंगाचे जर असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे म्हणजे तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. 100% अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्या घरातील स्त्री पुरुषांनी हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. तर असे आसन टाकल्याने काय होते, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी आपण आपल्या कुलदेवतेचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. घरातील देवघर हे सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचे मुख्य केंद्र मानले जाते. देवघरामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते, संकटांमध्ये मानसिक बळ मिळते आणि वास्तुदोष देखील दूर होतो. घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. घरातील देवतांचे स्थान असून पूजापाठमुळे जीवनात आध्यात्मिक स्थिरता देखील येत असते. देवघर हे आपल्या घरामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते आपल्या घराचे सर्वस्व असते. देवघर हे घरातील सर्वात पवित्र ठिकाण असल्याने तिथे दिवसभर प्रसन्नता आणि सकारात्मकता असावी. यासाठी आपण देवघरासंबंधित काही नियम आवर्जून पाळले पाहिजे. काही गोष्टी, काही चुका आपल्याला चुकूनही करायच्या नसतात, कळत नकळत आपल्याकडनं घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधीकधी आपण भरपूर कष्ट, मेहनत करतो, पण आपल्याला यश मिळत नाही किंवा आपले कोणतेही काम पूर्णत्वाला जात नाही. कधीकधी असंख्य अडथळे येत असतात आणि आपले काही जर असेच चुकलेले असतील, तर त्यामुळे कळत नकळत हा प्रभाव आपल्या घरावर, आपल्यावर पडत असतो. म्हणून तुम्हाला या संबंधित हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर देवघराविषयी तुम्ही नियम आवर्जून बघा आणि या लाल रंगाच्या आसनाने काय होते हे देखील आपण पुढे बघत आहोत. वास्तुशास्त्रात देवघर हे ईशान्य कोपऱ्यात असावे सर्वात शुभ मानले जाते, कारण ही दिशा देवाचे निवासस्थान मानली जाते. दररोज सकाळी संध्याकाळी देवघरात दिवा लावल्याने आणि पूजा केल्याने मनाला शांती मिळते, प्रसन्नता मिळत असते. योग्य दिशेला आणि स्वच्छ देवघर असल्यास घरामध्ये धनधान्य समृद्धी कधीही कमी पडत नाही. त्याचबरोबर घरातील कुलदेवी, आराध्य देवतांची पूजा केल्याने कौटुंबिक स्थिरता वाढते आणि कुलदेवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्याचबरोबर घरातील दोष दूर होऊन दुष्टशक्तींपासून देखील आपले संरक्षण होत असते. त्यामुळे देवघर तुमचे अत्यंत आवश्यक आहे. घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जर ईशान्य कोपऱ्याला देवघर ठेवणे शक्य झाले तर आवर्जून ठेवावे. देवघर हे जमिनीला लागून नसावे, ते उंचावर असावे. घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. देवघर ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करत असते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळासाठी देखील सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येते त्या घरामध्ये विविध दोष आपोआपच नष्ट होत असतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मकताही नष्ट होत असते आणि सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. पूजा घरातील दिवा, समई, निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे, तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. बरेच ठिकाणी आपण देवघरामध्ये देवांचे फोटो लावत असतो, तर ते दक्षिण भिंतीला चुकूनही लावू नका. देवाच्या वरील बाजूस निर्माल्याच्या माळा असू नयेत, तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ नसावी. कोणत्याही मूर्त्या किंवा भग्न झालेले पूजेचे कोणतेही साहित्य पूजा घरामध्ये म्हणजेच देवघरामध्ये ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती असाव्यात आणि कमीत कमीच फोटो असावेत. कुलदेवतेचा टाक, मूर्ती अथवा फोटो असेल, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती असेल, बाळकृष्ण असेल, नंदी असेल, त्याबरोबरच नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी. देवघरातील सर्व मूर्तींचे तोंड हे पश्चिमेस असावे, म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड हे पूर्वेस होईल. अशा पद्धतीने तुम्ही देवघर मांडू शकता. शंखाचे निमुळते टोक हे दक्षिण दिशेकडे, तर शंकराच्या पिंडीचे शिवलिंग निमुळते टोक हे उत्तरेकडे करून ठेवावे. पूजा घराला तोरण असावे, उंबरठा असावा. देवघराचे अत्यंत महत्त्व आपल्या घरामध्ये आहे. त्याचबरोबर आपलं देवघर हे जो घरातील पुरुष हा पूजा करणार असेल तर त्याच्या नाभी इतके उंच देवघर असावे, नाभीच्या वरतीच असावे.
म्हणजेच काय तर पूजा करणारा व्यक्ती जेव्हा देवांसमोर बसेल तेव्हा त्याच्या नाभीच्या उंचीच्या वरच देवघर असायला हवे. देवघर हे खाली नकोय. त्यासोबतच देवघरात जास्त मूर्त्या नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरामध्ये शिवलिंग देखील ठेवू नये. परंतु ज्यांचं कुलदैवत हे भगवान शिवशंकर आहेत, नागदेवता आहेत, त्यांच्या घरामध्ये शिवलिंग असते. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकाराएवढे असावे असे सांगितले जाते. तसेच देवघरामध्ये एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. एकापेक्षा जास्त शिवलिंग घरामध्ये असू नयेत असे करणे शास्त्रामध्ये वर्ज्य मानले जाते. अन्य देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्यात. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चामड्यापासून तयार केलेल्या कोणत्याही वस्तू ठेवू नयेत. त्यासोबतच देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो देखील चुकूनही लावायचे नसतात. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा ही योग्य दिशा आहे. देवघराच्या खोलीत पूजेसाठी संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले जाते. या सर्व माहितीनंतर आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. ज्या घरामध्ये देवघरामध्ये लाल रंगाचे आसन टाकले जाते त्यांच्यासाठी ही माहिती आहे, तर नक्की पुढे बघा. आपण आपल्या देवघरामध्ये आसन टाकलेले असते. कुणी पिवळे तर कुणी लाल रंगाचे आसन टाकते, तर कुणी सिल्क कपड्यामधून आसन टाकलेले असते. देवघरामध्ये आपण जो कपडा वापरत असतो तो कोरा आणि सुती असावा किंवा मग रेशमी असला तरीही चालेल. आणि वारंवार ते आसन बदलायला हवे. म्हणजेच महिन्याभराने किंवा 15 दिवसांनी तुम्हाला ते आसन बदलायचे असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये लाल रंगाचे आसन टाकलेले आहे तर त्यांनी बघा तुमच्यासोबत काय घडते. जर तुम्ही हनुमंताची उपासना करत असाल तर लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. परंतु तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगळ हा भारी असेल किंवा घरामध्ये विनाकारण वादविवाद होत असतील तर अति लाल रंगाचा वापर हा चुकीच्या पद्धतीने करणे टाळावे. असे करणे याचे परिणाम उलट होत असतात. योग्य माहितीशिवाय आणि योग्य नियमाने जर तुम्ही देवघरामधील देवांची विधिवत पूजा जर केली तर 100% तुमच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने सुख, समृद्धी, शांती, आनंद निर्माण होईल आणि तुमची कामे देखील सुरळीत मार्गी लागतील. घरामध्ये आनंदी वातावरण कायम राहील. सकारात्मक वातावरण हे निर्माण होणार आहे. देवघरामध्ये लाल रंगाचे आसन टाकणे हे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु ते कोणासाठी आणि कधी वापरावे याचे काही नियम आहेत. लाल रंग शुभ का मानला जातो? कारण तो चैतन्य, सुख, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक आहे. लाल रंगामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जाही टिकून राहण्यास मदत होते. श्री गणेश, हनुमान आणि देवी माता यांच्या पूजेमध्ये लाल रंगाला विशेष प्राधान्य दिलेले आहे. जर तुमच्या देवघरामध्ये जर या मूर्ती असतील तर लाल रंगाचे आसन वापरणे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. लाल रंगाचे आसन कधी टाकू नये? जेव्हा ते मळालेले असेल किंवा मग फाटलेले असेल किंवा खूपच खराब झालेले असेल तर ते घरामध्ये नकारात्मकता आणत असते आणि यामुळे घरामध्ये विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही भगवान विष्णूंची विशेष सेवा करत असाल तर तिथे तर पिवळ्या रंगाचे आसन हे जास्त फलदायी मानले जाते. भगवान श्रीकृष्णाची पूजा देखील करत असाल तर पिवळा रंग वापरणे शुभ ठरते. पितृकार्यासाठी किंवा शांततेची कोणतीही उपासना असो त्यासाठी लाल रंगाचा वापर हा अतिवापर करणे टाळावा. जर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जिथे आपण देवघर ठेवतो तिथे लाल रंग वापरला आणि तिथे जर स्वच्छता नसेल तर घरातील सर्व लोकांचा स्वभाव हा रागीट होऊ शकतो. परिणामी घरामध्ये वादविवाद वाढू शकतात, चिडचिड वाढू शकते. जरी तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर ठेवलेले असेल आणि लाल रंगाचा वापरत असाल तर तो एकदम स्वच्छ असा कपडा तुम्हाला तिथे वापरायचा आहे. लाल रंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही स्वच्छ असा कोरा रेशमी लाल रंगाचा कापड घेतला व त्यावर देवीची स्थापना केली तर तुमच्या घरामध्ये कोणतीही आर्थिक समस्या राहत नाही. लाल रंगाचे आसन देवघरामध्ये टाकणे हे चुकीचे नाही आहे, तर ते स्वच्छ असावे, ते मळकट असू नये. जर तुम्ही देवघरामध्ये लाल रंगाचे आसन टाकलेले असेल तर ते तुम्हाला नियमितपणे 15 दिवसाला का होईना बदलायचे आहे आणि आसन हे कोरे असावे. आणि पिवळा रंग देखील शुभ आहे, तर तुम्ही पिवळ्या रंगाचे देखील आसन टाकू शकता. कधी लाल तर कधी पिवळ्या रंगाचे आसन तुम्ही देवघरामध्ये टाकणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. देवघरासंबंधित काही विशेष नियमांविषयी थोडक्यात माहिती, त्यासोबतच लाल रंगाच्या आसनाविषयी देखील माहिती सांगितलेली आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.